नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। एका बाजूला शिवसेना ठाकरे आणि मनसे गट हे दोघींकडे झालेत, तर दुसऱ्या बाजूला आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असा झालेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत मंगेश आमले, पण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, बिघाडी का झाली? आमच्याकडून कोणत्याही स्वरूपाची बिघाडी झालेली नाही आहे। मला काल आपल्या पत्रकार बांधवांमार्फतच कळालं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र लढत आहेत। त्यांनी कोणत्या तरी युतीची घोषणा केलेली आहे, परंतु काल संध्याकाळपासून ते आज दिवसभर मी प्रचार यंत्रणा राबवतो आहे। ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना तेवढीशी रुचलेली नाही आहे। त्याच्यामुळे स्थानिक कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे एकत्र येऊन प्रचार यंत्रणा राबवतात, ही सुकावं बाब आहे। नैसर्गिक महाविकास आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि काँग्रेस यांची आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन झालेलं आहे। त्याच्यामुळे आमच्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या बिघाडीची घोषणा करण्यात आलेली नाही आणि आमचे कार्यकर्ते हे एकत्रच काम करतात असे मला जाणवतं आहे। मागच्या वेळेला विधानसभेला किंवा इतर वेळेला असेल, तुम्ही एकत्र महाविकास आघाडी एकत्र होती, मनसेने प्रवेश केल्यामुळे हे सगळं झालं? याची माहिती मला वाटतं शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना असावी, कारण शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी मनसेबरोबर चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर बैठक केली। त्याच्यामुळे मनसेमुळे झालं आहे की आणखी अन्य कारणामुळे झालं आहे त्यांनाच माहीत असावं। मग आता काय बघता की तुम्ही आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र आहेत, कशा पद्धतीने सीट वाटप झालेली आहे, कसा प्रचार चालू आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधारणतः 35 जागा लढवतो आहे, ज्याच्यामध्ये 5 जागा ज्या आहेत त्या पुरस्कृत असतील। अनेक लोक अजून ॲप्रोच होत आहेत, बहुतेक संध्याकाळपर्यंत तो आकडा वाढण्याची शक्यता आहे, परंतु 35 जागांसह आम्ही रिंगणात उतरलेलो आहोत। काँग्रेस 9 ते 10 जागांवर आहे, ते त्यांचे जिल्हाध्यक्ष याबाबत बोलतील। आणि काल वंचितबरोबर बैठक झाली, वंचितचे जिल्हाध्यक्ष देखील सकारात्मक भूमिकेतून पुढे आलेले आहेत। मला खात्री आहे की वंचित देखील आम्हाला या कामी पाठिंबा देईल आणि साधारणतः 62 ते 65 जागा आमच्या तिघांमार्फत लढल्या जातील अशी एक शक्यता आहे आणि त्याच्यातून निश्चितपणे यश मिळेल। पहिली तिरंगी लढत होती, मग आता चौरंगी झालेली आहे। एका साईडला BJP, दुसऱ्या बाजूला शिवसेना, नंतर 2 ठाकरे बंधू आणि आता तुमची। या चौरंगी लढतीमध्ये कितपत यश मिळेल, काय जमेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट वाटपाचा अंतर्गत जो फॉर्म्युला निवडला तो हा होता की समाज घटकातील प्रत्येक घटकाला प्राधान्य द्यायचं। मग स्थानिक भूमिपुत्र असतील तर तुम्ही बघाल की स्थानिक भूमिपुत्रांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही। पश्चिम महाराष्ट्र माथाडी कामगार या समाज घटकामध्ये देखील खूप माणसं आहेत। महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली लोक ह्या शहरामध्ये वास्तव्यास आहेत, त्यांना उमेदवारी दिली। मुस्लिम समाजाला दिली, दलित समाजाला दिले। त्याच्यामुळे सर्वसमावेशक उमेदवारी दिल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्याचं निश्चितपणे रूपांतर हे यशामध्ये होणार आहे। नक्कीच आपण पाहतो की सर्व समावेशक आणि सर्व समाजातल्या लोकांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिल्यामुळे याचा नक्कीच फायदा आम्हाला महानगरपालिकेत होईल अशा प्रकारचा विश्वास जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांनी व्यक्त केलेला आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।